आजचे प्रास्ताविक करावे। सर्वप्रथम देवी सरस्वतीला वंदन करते। तसेच स्त्री शिक्षणाची प्रणेती सावित्रीबाई फुले यांना वंदन करते। तसेच आदरणीय व्यासपीठ, पालक वर्ग, गावकरी व विद्यार्थी, आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ देऊन इथे आलात त्याबद्दल सर्वांचे स्वागत। आमची संस्था राधाकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेअंतर्गत रायझिंग रोज इंग्लिश मीडियम स्कूल ही 2016 पासून कार्यरत आहे। 10 वर्षापासून आम्ही या शाळेसाठी भरपूर प्रयत्न करत आहोत। विकासासाठी, विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सर्व प्रयत्न आमचे सुरूच असतात आणि सतत विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करत असल्यामुळे पुष्कळशा गोष्टी पुरविण्याचा प्रयत्न पण आम्ही करत असतो। आमची शाळा लीड स्कूल आहे, जी सिंगापूर कॅनडा पॅटर्नमध्ये येते। ही स्कूल लीड स्कूल अंतर्गत शाळा संपूर्ण डिजिटल स्कूल आहे। या स्कूलमध्ये संपूर्ण डिजिटल असल्यामुळे प्रत्येक क्लासरूममध्ये TV आहेत, प्रत्येक टीचर्सजवळ टॅब असतात आणि त्याच्यामध्ये त्यांचा कंप्लीट सिलेबस आलेला असतो। टीचर्सला सुद्धा त्या टॅबमध्ये टीचर्स रिसोर्सेस असतात, त्यामधून रोज टीचर्सचे पण ट्रेनिंग होत असतात आणि त्या टॅबमधून विद्यार्थ्यांना प्रत्येक टॉपिकचा व्हिडिओ असतो। त्यामुळे मुलांना काही विद्यार्थ्यांना फक्त वाचून कळतं, काहींना बघून कळतं, काहींना ऐकून कळतं। असं तिन्ही प्रकारचा विद्यार्थी असेल, कुठल्याही प्रकारचा विद्यार्थी असेल तर तो कधीही ग्रास्प करू शकतो। त्यामुळे ह्या पॅटर्नचा आमच्या शाळेला एक फायदा आहे। तसेच कोडिंग एज्युकेशन आहे, कॉम्प्युटर लॅबोरेटरी आहे आमच्याकडे। आपल्या माहूर किनवट तालुक्यामध्ये फक्त आपल्या शाळेमध्येच मुलांना कोडिंग एज्युकेशन आहे, कुठेच नाही। आणि आता सगळं युग हे कॉम्प्युटर युग झालं आहे, त्यामुळे मुलांना लहानपणापासूनच कॉम्प्युटर कसं हाताळायचं, कोडिंगमध्ये मुलांना जावा, पायथॉन हे सगळं शिकवलं जातं। आणि आम्ही दरवर्षी SLC मीन्स स्टुडंट लेड कॉन्फरन्स वर्षातून 2 वेळा आयोजित करतो। त्यावेळी आमचे स्टुडंट्स टीचर्स होतात आणि पॅरेंट्स स्टुडंट होतात। SLCमधून मुलं प्रॅक्टिकली प्रत्येक टॉपिक कसा शिकलात हे त्यांच्या पालकांना समजावून सांगतात। शक्य असेल तेवढे मॉडेल्स बनवतात आणि SLCमधून त्यांना प्रेझेंटेशन कसं द्यायचं याची आत्तापासूनच सवय लागते। त्यामुळे छोटे मुलंसुद्धा आपलं प्रेझेंटेशन व्यवस्थित देतात। तसेच आम्ही वर्षातून 2-3 वेळा SLM आयोजित करतो, मीन्स स्टुडंट लेड मोमेंट। SLM मीन्स मुलांना एखादा सब्जेक्ट देऊन जनजागृती, ज्याला आपण पथनाट्य, मराठीतून पथनाट्य प्रकार तसा असतो, आणि कुठला तरी सामाजिक विषय हाताळतात आणि त्या विषयातून जनजागृती करतात। आम्ही आता नुकतंच SLM घेतलं, त्याच्यामुळे प्लास्टिक वेस्टेज हे कसे फेकले पाहिजे, कसा म्हणजे त्याचा दुरुपयोग करू नका आणि ते कसे डिस्पोज करायचे, हे सगळं आम्ही त्याच्यामधून पालकांना, लोकांना, गावकऱ्यांना त्याचं सादरीकरण केलं होतं। आणि लीड स्कूल असल्यामुळे वर्षातून 2 वेळा लीड टीचर्स ट्रेनिंग होत असते। त्यामुळे आमचे टीचर्स वर्षातून 2 वेळा टीचर्सला ट्रेनिंग दिल्या जाते आणि लीडचे ट्रेनर्स
2 महिन्यानंतर एकदा शाळेला विजिट देतात आणि तुमचे टीचर्स कसे शिकवतात, समजा त्यांच्यामध्ये काही असेल चुका वगैरे तर सगळं दुरुस्त करून देतात. त्या पद्धतीने आमचं लीड स्कूल चालत असतो. आणि आमच्या स्कूलमध्ये एल्गा हा विषय शिकवला जातो. एल्गा मीन्स इंग्लिश लँग्वेज अँड जनरल अवेअरनेस. हा म्हणजे UPSC MPSCला जो इंग्लिशचा पॅटर्न असतो तो ह्या एल्गामध्ये असतो. इंग्लिश सब्जेक्ट न घेता इंग्लिश लँग्वेज अँड जनरल अवेअरनेस याच्यामधून मुलांना सगळं काही आपल्या इंग्लिशचंच असतं, फक्त थोडी पद्धत वेगळी असते आणि यामुळे मुलांना UPSC MPSC कसं क्रॅक करायचं हे सोपं जातं. आम्ही फील्ड ट्रिपसुद्धा आयोजित करतो. फील्ड ट्रिपमध्ये कम्युनिटी हेल्पर्स, डॉक्टर, पोस्ट ऑफिस ह्या सगळ्या ठिकाणी, पोलीस स्टेशन, आम्ही मुलांना प्री प्रायमरीच्या मुलांना वर्षातून एकदा नेऊन ह्या कम्युनिटी हेल्पर्सची ओळख करून देतो आम्ही. आणि दररोज प्रेयरच्या वेळी, असेंब्ली ज्यावेळी होते त्यावेळी 150 प्रश्न जनरल नॉलेजचे आमच्या विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतल्या जातात. त्यामुळे त्यांना स्पर्धा परीक्षासुद्धा क्रॅक करायला खूप सोपं जातं. आणखीन एक म्हणजे आम्ही एक्स्ट्रा क्लास घेतो. दररोज 9 वाजता, शाळा आमची 10 वाजता असते आणि 9 ते 10 मध्ये मुलांना एक्स्ट्रा क्लास घेतला जातो. त्यामध्ये इंग्लिश, ग्रामर, मॅथ्सच्या शॉर्ट ट्रिक्स, वैदिक मॅथ्स ह्या अशा गोष्टी त्याच्यामधून शिकवलं जातं. कारण की रेग्युलरमध्ये कोर्स कंप्लीट करायची घाई असते, त्यामुळे ह्या एक्स्ट्रा गोष्टी शिकवता येत नाही. म्हणून आम्ही 9 ते 10 या वेळामध्ये मुलांना ह्या सगळ्या गोष्टी शिकवतो. आणि आम्ही नेहमी शिक्षणावर आधारित स्पर्धा घेतो. आज पण त्यांचं बक्षीस वितरण राहील. त्यामध्ये वर्ड्स लर्न करायचे आणि लिमिटेड वेळ दिलेला असतो. तेवढ्या वेळामध्ये कोण सगळ्यात जास्त लिहून दाखवतं वर्ड्स, त्यानिमित्ताने मुलं वर्ड्स पाठ करतात. आणि वर्ड्स कॉम्पिटिशन म्हणजे शैक्षणिक आधारावर आमच्या नेहमी कॉम्पिटिशन्स असतात. आणि कोडिंग एज्युकेशनमध्ये पायथॉन, जावा, C++, HTML लँग्वेजेस, वेबसाईट बनवणे, ॲप्स डेव्हलप करणे, न्यू फीचर्स डेव्हलप करणे, ब्लॉग्स तयार करणे, यूट्यूबवर ब्लॉग्स बनविणे, हे सर्व यामध्ये आमचे विद्यार्थी शिकत आहेत. आणि मुलांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्याही आहे. प्रॅक्टिकली त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व झालेले आहे. दरवर्षी आम्ही सर्व इव्हेंट्स साजरे करतो. गोकुळाष्टमी, आषाढी एकादशी, ख्रिसमस, ईद हे सर्व सणसुद्धा आम्ही साजरे करतो. योगा डेसुद्धा आम्ही लोक साजरे करतो. यावर आम्ही दरवर्षीच फूड फेस्टिवल घेतो. यावर्षीसुद्धा घेतला. फूड फेस्टिवल घेण्यामागचं आमचं एकच हे राहतं कारण की मुलांना व्यवहार आला पाहिजे, त्यांना पैशांचे व्यवहार कळले पाहिजे. म्हणून आम्ही दरवर्षी फूड फेस्टिवलचं सुद्धा आयोजन करतो. यावर्षीसुद्धा आम्ही फूड फेस्टिवल खूप सुंदररित्या मुलांनी हे साजरा केला. खूप मुलांनी पार्टिसिपेट केलं आणि खूप छान रिस्पॉन्स मिळाला आम्हाला. तसेच माझी विद्यार्थिनी जी MPSC पासून पाटबंधारे विभागामध्ये लागलेली आहे क्लास 2, तर तिने आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी एक स्कॉलरशिप घेतली होती 4थ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी. त्याच्यामधून तिने 3 नंबर्स काढले आणि तिन्ही विद्यार्थ्यांना ती दर महिन्यामध्ये स्कॉलरशिप देते. आपण त्यांचा पण गौरव करणारच आहोत. आता आपण आज वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केलं आहे. याच्या मागचा उद्देश एकच होता की विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे. सगळ्यांमध्ये सुप्त गुण असतात, फक्त ते बाहेर निघत नाही कारण त्यांना तो चान्स मिळत नाही. म्हणून आमचे त्याच्यामागे एकच उद्देश होता की त्यांच्या कलागुणांना वाव मिळाली पाहिजे. इतके सुंदर सुंदर डान्स करतात. काही आमच्या कोरिओग्राफर्सनी सांगितलं की तुमचे विद्यार्थी स्टेट लेवल, नॅशनल लेवलपर्यंत सुद्धा जाण्यासारखे काही विद्यार्थी आहेत. त्यांना फक्त सपोर्ट मिळाला पाहिजे. खरंच असतात, आपण गावाकडे असतो त्याच्यामुळे आपल्याला पण माहिती नसते की आपल्या मुलांमध्ये एवढे सुप्त गुण आहेत म्हणून. वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन आम्ही
प्रत्येक मुलांचा परफॉर्मन्स आणि मुलांना पण स्पर्धा म्हणजे चढाओढ असते की माझा परफॉर्मन्स उत्कृष्ट झाला पाहिजे. त्याच्यामुळे या वेगवेगळ्या स्पर्धासुद्धा आम्ही आतल्या आत शाळेमध्ये घेत असतो. यावेळेस पण आम्ही बऱ्याचशा खेळांच्या स्पर्धा, या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने छोट्या छोट्या स्पर्धा बऱ्याचशा आम्ही आयोजित केलेल्या आहे. आता सध्या आम्हाला थोडीशी जागा पण कमी पडते, त्याच्यामुळे आम्ही तिथे कमी पडत आहोत. आता लवकरच आमची शाळेचं बांधकाम सुरू होऊन राहिलं आणि आमची शाळा रोडवर जाणार आहे आणि जागा पण खूप मोठी असणार. त्याच्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, त्यांच्यामधले सुप्त गुण, खेळण्या, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मिळणार. त्यामुळे आता तो एक आमचा प्रॉब्लेम होता, तो आता दूर होऊन राहिला. लवकरच कदाचित पुढच्या सत्रामध्ये आम्ही लोक तिकडे नवीन शाळेमध्ये ट्रान्सफर होऊ. एका कवीने छान म्हटले आहे, लावल्या खडकातही मी पिंपळाचे झाड झालो, लावल्या खडकातही मी पिंपळाचे झाड झालो, रोऊनी पाय खाली पत्थरांना उडवून आलो, रोऊनही पाय खाली पत्थरांना उडवून आलो. मला माझ्या विद्यार्थ्यांना म्हणूनच म्हणावंसे वाटते की कासवाच्या गतीने का होईना रोज थोडी थोडी प्रगती करा, कासवाच्या गतीने का होईना रोज थोडी थोडी प्रगती करा. वाटेत खूप ससे आडवे येतील, बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा. वाटेत खूप ससे येतील, बस आडवे येतील, बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा. आणि आम्ही आमच्या शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचा पाया हा भक्कम झाला पाहिजे, याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो. भविष्यात तो कुठेही गेला तरी विचारलं पाहिजे की हा विद्यार्थी कुठल्या शाळेतून आला, तर रायझिंग रो स्कूल. आणि आमचे विद्यार्थी तसे प्रयत्नही करतात, अभ्यासही चांगले करतात, पालकही काही काही एकदम चांगलं. खरोखर खूप कौतुक करण्यासारखे विद्यार्थी आहे की खेड्यातच आहे पण एवढ्या चांगल्या लेवलला हे विद्यार्थी आहेत, याचा आम्हालाही सुद्धा अभिमान वाटतो आणि आम्ही सतत प्रयत्न करत असतो. प्रत्येक विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा सुद्धा आम्ही खूप प्रयत्न करत असतो. बस, थँक्यू. मी माझं एवढं बोलून माझं प्रास्ताविक थांबवते.